मध्यंतरी एका पदयात्रेच्या निमित्ताने एका शेतकरी कुटुंबात जाण्याचा योग आला. स्वयंपाकाची वेळ होती. त्या घरातल्या गृहिणीने अगदी 5च मिनिटात आमच्यासाठी तव्यावर जवस भाजले आणि त्याची अगदी खमंग चटणी बनवली. मला अजूनही त्या चटणीची चव आणि त्या माऊलीचा चेहरा अगदी नक्की लक्षात राहिलाय. आपल्या गावागावातून खेडेगावातून प्रचलित असलेले हे जवस आणि जवसाची चटणी सध्या शहरी घरातून किंवा आहारातून मात्र थोडे बाजूला पडलेत. फ्लेक्सीड्स म्हणून जेव्हा कोणी परदेशी तज्ज्ञ किंवा डायटिशियन याची भलावण करतात तेव्हा आपल्याला याची आठवण होते आणि वाटते की हे काहीतरी विशेष आहे. अहो, पण हे तर अस्सल भारतीय सुपरफूड आहे. अगदी हजारो वर्षांपासून भारतीय आहाराचा हा एक भाग आहे. आज या सुपरफूडची म्हणजे जवसाची माहिती आपण घेणार आहोत. मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जवस सर्वांसाठीच अगदी उपयुक्त आहेत, पण नेमके ते कसे खावेत आणि किती प्रमाणात खावेत याची माहिती बऱ्याच जणांना नसते. मध्यंतरी हे वजन कमी करण्यासाठी चांगले असतात म्हणून जवसाची पावडर करून त्याची भाकरी खाणारा एक पेशंट माझ्या ओपीडीत इतर तक्रारी घेऊन आला होता. त्याला अपचन, उष्णता, आम्लपित्त असे साईड इफेक्ट्स होत होते. काही जण तर जाता येता चांगले असतात म्हणून दिवसभर जवस खात राहतात, पण त्याचे नेमके प्रमाण किती असावे आणि ते कुठल्या स्वरूपात सेवन करावे याची पूर्ण माहिती न घेता केलेल्या अशा प्रयोगांमुळे असे काही दुष्परिणामही दिसू शकतात बरे का. दह्याबरोबर जवसाची चटणी हे अगदी लोकप्रिय कॉम्बिनेशन आहे. नेमकी दह्याबरोबरच जवसाची चटणी खाल्ली तर काय फायदे होतात हे देखील माहीत करून घेण्यासाठी आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओत आपण जवसाची अगदी सोपी चटणी कशी करायची हे देखील पाहणार आहोत. आयुर्वेदानुसार जवस हे मधुर आणि कडवट तिक्त चवीचे असतात. जवसाच्या सेवनामुळे शरीरात स्निग्धपणा येतो आणि मार्दव म्हणजे मृदुता येते. तसेच हे बलदायक, वेदना कमी करणारे, मूत्रजनन आणि वातशामक आहेत. जवसामुळे मलावरोध दूर व्हायला मदत होते, जखमा भरायला मदत होते. हे उष्ण आणि पचायला जड असल्यामुळे योग्य प्रमाणात सेवन केले तर वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचा नाश करते. आता पाहूया जवसाचे काही महत्वाचे उपयोग. पहिला उपयोग आहे तो वातविकारांमध्ये. सांधेदुखी, हाडांचा ठिसूळपणा किंवा वेदना, सूज अशा विकारांमध्ये उष्ण आणि स्निग्ध असल्यामुळे जवस उपयोगी असतात. जवसाचा सगळ्यात महत्वाचा उपयोग होतो तो पचन संस्थेसाठी, कारण हे दीपन आणि स्निग्ध असल्यामुळे पचन संस्थेमधला जो वात किंवा कोरडेपणा असतो तो कमी करून मलावरोध किंवा पोटातला गुबारा कमी करण्यासाठी उपयुक्त असतात. म्हणून जेव्हा निसर्गातला किंवा शरीरातला वात वाढलेला असतो, म्हणजे काय तर पावसाळा किंवा ज्यांना वाताचे विकार आहेत किंवा प्रकृतीच वाताची आहे अशा सर्व लोकांसाठी जवस अतिशय उत्तम असतात, कारण हे उष्ण आहेत आणि स्निग्ध आहेत. त्यामुळे शरीरातला कोरडेपणा आणि वाताचा अडथळा दूर करण्याचे काम जवसामुळे होते. दुसरा उपयोग होतो तो खोकला, दमा किंवा सर्दी अशा कफज विकारांमध्ये. हे उष्ण असल्यामुळे वातकफज रोगांमध्ये किंवा जेव्हा खूप कफ झालेला असतो, खोकला येत असतो, तेव्हा जवसाचं पाणी दिलं तर उलटी होऊन त्यामध्ये छातीतला कफ पडून जातो. किंवा कुठल्याही ठिकाणी सूज, वेदना असताना या जवसाच्या बियांची पावडर करावी आणि त्याची पाण्यात पेस्ट करून हे गरम करावे. या लेपाचे पोटीस बांधावे, त्यामुळे त्या ठिकाणच्या सूज किंवा वेदना देखील कमी व्हायला मदत होते. हेच पोटीस लहान मुलांच्या छातीवर लेपासारखे लावले तर त्यामुळे मुलांचा छातीत अडकलेला कफ मोकळा होतो आणि ते पडायला मदत होते. तिसरा उपयोग होतो हृदय आणि रक्तवाहिन्यांसाठी. जवसामध्ये मुख्यतः 2 पौष्टिक तत्व असतात. पहिलं आहे ओमेगा 3 आणि दुसरं आहे लिग्नान्स. ओमेगा 3 मुळे काय होतं तर वेदना कमी होतात, हृदयाचे आरोग्य सुधारते, सांध्यांना पोषण मिळते. जवसाचा जो स्निग्धपणा असतो त्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांना पोषण व्हायला मदत होते. वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते, चांगले कोलेस्ट्रॉल तयार होण्यासाठी मदत मिळते. यानंतरचा चौथा फायदा म्हणजे स्त्रियांच्या आरोग्यासाठी हे फार अगदी विशेष महत्वाचं असं सुपरफूड आहे. कारण जवसामधला दुसरा जो घटक आहे लिग्निन किंवा लिग्नान्स हा रजोनिवृत्तीनंतरच्या टप्प्यात स्त्रियांच्या आरोग्यासाठी फार उपयुक्त आहे. यामुळे हॉट फ्लशेस म्हणजे सतत गरम होणे किंवा अंगातून गरम वाफा निघणे किंवा हार्मोनल इम्बॅलन्समुळे होणारी जी इतर लक्षणे असतात मेनोपॉज नंतरची ती सुधारायला खूप फायदा होतो. याशिवाय ज्यांची पाळी अनियमित असते त्यांनी देखील जवस नियमित खाल्ले तर त्याचा फायदा होतो.
मात्र गर्भिणी स्त्रियांसाठी जवस जास्त प्रमाणात खाणे निषिद्ध आहे. त्यांनी अगदी थोड्या प्रमाणात कधीतरी जवसाची चटणी खायला हरकत नाही. आधुनिक संशोधनानुसार जवस हे एक मूड रेग्युलेटिंग फूड आहे. म्हणजे काय तर हार्मोनल चेंजेसमुळे मूडमध्ये किंवा स्त्रियांच्या मानसिकतेमध्ये त्यांच्या भावनांमध्ये होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी जवस सेवन केल्याने फायदा होतो हे सिद्ध झालंय. म्हणूनच रजोनिवृत्तीनंतर जो मेनापॉझल सिंड्रोम येतो त्यामध्ये जवसाचे सेवन नियमितपणे केले तर सर्वच दृष्टीने फायदा होतो. यानंतरचा 5वा फायदा आहे तो मधुमेहाच्या रुग्णांसाठी. आयुर्वेदानुसार शरीरात अनावश्यक क्लेद किंवा चिकटपणा वाढला की मधुमेह होतो. म्हणजेच काय होतं की कुठे ना कुठे अपचित किंवा दूषित असा अंश टॉक्झिन शरीरात राहिले तर प्रमेह होण्याची शक्यता वाढते. जवस दीपन, पाचन आणि वात कफाचा नाश करणारे असल्यामुळे मधुमेहामध्ये देखील फार उपयुक्त आहे. अमेरिकेत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने एक संशोधन केलं. त्यामध्ये असं आढळलं की मधुमेहाच्या रुग्णांमध्ये जवस खाल्ल्यानंतर शुगरची लेवल जी आहे ती साधारण 20% कमी होते असे या संशोधनात दिसून आले. यानंतरचा 6वा फायदा आहे तो कॅन्सर किंवा ट्यूमर सारख्या गंभीर आजारांमध्ये. जवसामध्ये एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे लिग्नन्स नावाचं, ज्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर किंवा प्रोस्टेट कॅन्सर, ट्यूमर्स यापासून संरक्षण मिळतं. तसंच हे जे अँटीऑक्सिडंट आहे यामुळे बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शन पासून देखील बचाव होतो. आधुनिक संशोधनात असं आढळून आलंय की जवस हे पुरुषांना होणारी प्रोस्टेट ग्रंथीची जी वाढ असते एका विशिष्ट वयानंतर होणारी किंवा प्रोस्टेट कॅन्सर्स त्यापासून वाचवण्यासाठी मदत करतं. आणि याच्या नियमित सेवनामुळे महिलांमधला ब्रेस्ट कॅन्सरचा आकार कमी व्हायला मदत होते हे देखील सिद्ध झालंय. जर्मनीच्या प्रसिद्ध संशोधक डॉक्टर योहाना बुडवीज यांनी आयुष्यभर जवस आणि त्याच्यामध्ये उपस्थित असलेले औषधी घटक, त्याचा विविध रोगांवर होणारा उपयोग किंवा परिणाम यावर अक्षरशः अफाट संशोधन केलेले आहे. डॉक्टर योहाना यांनी कॅन्सर, आमवात, हृदयरोग, दमा, डायबिटीस, डिप्रेशन, कॅन्सर अशा असंख्य रोगांमध्ये यशस्वीपणे त्या जवसाचा वापर करत असत. तर हे झाले जवस या सुपरफूडचे गुण आणि त्याचे महत्वाचे उपयोग. आता हे नेमकं कसं सेवन करायचं हा कळीचा मुद्दा. आता त्याविषयी समजून घेऊया. ज्यांची पचनशक्ती अगदी उत्तम आहे किंवा जे खेळाडू आहेत, दिवसभर श्रम करतात, अशा लोकांनी जवस अख्खे खाल्ले तर त्याचे पचन होऊ शकते. मात्र ते देखील मुखवास अशा स्वरूपात. जेवणानंतर साधारण 1 चमचा एवढेच, तेही भाजून नंतरच खावेत. कच्चे जवस खाऊ नये. आणि इतर सर्वांसाठी किंवा विशेषतः ज्यांची पचनशक्ती मंद आहे किंवा इतर काही आजार आहेत त्यांनी जवस आधी मंद आचेवर भाजावे, नंतर त्याची पावडर किंवा चटणी करून त्याच स्वरूपात सेवन केले तर त्याचा संपूर्ण फायदा मिळतो. आता आपण सुरुवातीला पाहिलेला महत्वाचा प्रश्न की दही आणि जवसाची चटणी हे कॉम्बिनेशन आपल्या आरोग्यासाठी उत्तम का बरं आहे. त्याचं उत्तर डॉक्टर योहाना बुडवीज यांच्या संशोधनानुसार जेव्हा सल्फरयुक्त प्रोटीन म्हणजेच पनीर, दही, ताक किंवा दूध यांच्याबरोबर जवसाची पावडर घेतली तर शरीरात याचे शोषण लवकर व्हायला मदत होते. हे जे मिश्रण आहे ते लवकर शोषण होऊन पेशींपर्यंत पोहोचते आणि पेशींना ऊर्जा, ऑक्सिजन मिळवून देण्याचे काम करते. यामुळे पेशींचा होणारा जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असतो म्हणजे झीज असते ती लवकर भरून येते. म्हणून पारंपरिक दही आणि जवसाची चटणी हा भारतीय आहार अगदी परिपूर्ण आहे, आयडियल कॉम्बिनेशन आहे. आता जवसाची चटणी ही कशी करायची तर त्यासाठी मंद आचेवर जवस भाजून घ्यायची. तडतड आवाज येईपर्यंत जवस मंद आचेवर भाजायचं. यातच मी 2-4 अख्ख्या लाल मिरच्या टाकल्या आहेत. तुम्ही याऐवजी लाल मिरचीची पावडर नंतर ऍड करू शकता. जवस तडतड आवाज यायला लागला, असे खमंग भाजून झाले की गार होण्यासाठी थोडा वेळ ठेवून द्यायचे. गार झाल्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं आणि हे मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं. ही झाली आपली जवसाची चटणी तयार. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये लसूण किंवा खोबरं घालू शकता. चटणी तयार झाल्यानंतर ती एअरटाईट डब्यामध्ये ठेवायला मात्र विसरू नका, कारण हवेशी संपर्क आला तर यातले जे पोषक मूल्य आहेत ते कमी होतं हे लक्षात ठेवा. तर मंडळी, अशा या सुपरफूडचा समावेश यापुढे आहारात नियमाने करा आणि योग्य स्वरूपात करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. शुभम भवतु. धन्यवाद.